कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण देशाने साजरी केली, त्याला उत्सव म्हणून साजरा केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे समतेचा जो संदेश आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे त्याचं पालन ही काळाची गरज आहे, अशा पद्धतीचं कालच प्रधानमंत्र्यांनी वक्तव्य केलं. प्रधानमंत्र्यांचं वक्तव्य कथनी आणि करणीमध्ये फरक दिसतो काय, हा एक प्रश्न आहे. कारण की भाजपची लोक ज्या पद्धतीनं एका धर्माचा द्वेष करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा जो प्रश्न निर्माण केलेला आहे की महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबी हा आपल्या देशामध्ये आज महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या 8 वर्षापासून जे केंद्रातलं सरकार आहे त्यांनी नवीन कोळसाखानी सुरू केल्या नाहीत, त्या बंद करून ठेवल्यात. त्यामुळे पूर्ण देशामध्ये आज कोळशाचा शॉर्टेज झाल्यामुळे देशच अंधकारमयमध्ये जायचं अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. केंद्र सरकार सांगतो की कोळसा विदेशातून तुम्ही आणा. आखरी कोळसा विदेशातून आणलं की विद्युतचे रेट वाढणार, सर्वसामान्याला ते परवडण्यासारखे राहणार नाही. आणि विदेशातून आणायच्यासाठी त्यांच्या मित्रांचा फायदा व्हावा ही अपेक्षा घेऊन अगर केंद्राचं सरकार सत्ता भोगत असेल तर हे देशहितासाठी नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन अगर खऱ्या अर्थानं केंद्राचं सरकार काम करत असेल तर त्यांनी ही जी धार्मिक तेढ निर्माण करण्याची जी परंपरा पूर्ण देशामध्ये जी सुरू केलेली आहे ती थांबवली पाहिजे. एक ज्येष्ठ भाजपचे नेते येदियुरप्पा, माजी मुख्यमंत्री कर्नाटकाचे, त्यांनी पण त्यांच्या वेदना व्यक्त केलेल्या आहे की भारतीय जनता पार्टी धार्मिक तेढ निर्माण करते आहे. हे भारतीय जनता पार्टीच्याच एका वरिष्ठांनी त्या पद्धतीनं केंद्र सरकारला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं नौटंकी आणि हे मनोरंजन भारतीय जनता पार्टीने कृपया थांबवावी अशी आग्रहाची विनंती आम्ही त्यांना करतो. राज ठाकरे यांची जी भूमिका होती ती आता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ऐकली जाते, पाळली जाते. उत्तर प्रदेशचा जो नागरिक आहे तो सुद्धा राज ठाकरे यांच्या भूमिकेला प्रतिसाद देतोय, अशा प्रकारचं बोललं जाते मनसेकडनं. जे की मनसे यापूर्वी सुद्धा त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधातलं राजकारण हे मुंबईत करताना बघायला मिळालं. मी कालही बोललो की आम्हाला जे राज ठाकरे साहेब आहेत त्यांच्या कुठल्याही करणीवर आणि कथनीवर आम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. काल आरएसएसचे प्रमुख यांनी म्हटलंय की मोहन भागवत 15 वर्षात अखंड भारत असं निर्माण करू अशी त्यांची संकल्पना आहे. आधीही त्यांनी अखंड भारत संकल्पना केली होती. काय मत आहे काँग्रेस पक्षाचं? त्यांचे अखंड भारताचं काय विजन आहे ते त्यांनी देशापुढे मांडावं. देश तोडून धार्मिक तेढ निर्माण करून अखंड भारताची स्वप्न बघणारी जी काही मानसिकता असेल ते अशक्य आहे. आणि म्हणून जे काही विजन आहे अखंड भारताचं, रोजगार निर्मिती आहे का, त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे का, गरिबांना न्याय मिळणार आहे का, छोटा व्यापारी उभा होणार आहे का, या पद्धतीची अखंड भारताची संकल्पना. कारण की उपाशीपोटी ज्या पद्धतीनं गेल्या 8 वर्षामध्ये केंद्र सरकारने देशाला त्राहीत्राही करून उपाशी मारण्याचं, गरीब करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्या केंद्र सरकारच्या धोरणावर समजा मोहन भागवतजी हे या पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून अखंड भारताची काय संकल्पना आहे त्यांनी जनतेसमोर मांडावी. राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, नेमकं दौऱ्याचं नियोजन प्रयोजन कसं असणार? काही डेलिगेट्सला माननीय राहुलजी भेटणार आहेत, त्याचा पद्धतीचा प्रोग्राम आम्हाला विचारला गेलेला होता. आणि आमदारांनाही मंत्र्यांनाही भेटणार आहेत. आणि अजून तारीख आलेली नाही, तारीख आली तर आपल्याला आम्ही कळवू. राहुल गांधींच्या या दौऱ्यामध्ये राहुल गांधी मातोश्रीला भेट देण्याची शक्यता आहे का? महाराष्ट्रातलं राजकारण बघता शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध दृढ करण्याकरता. बघा, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब जेव्हा राहुलजी इथं आल्यानंतर त्यांचं निमंत्रण असतील तर निश्चितपणे मातोश्रीला पण राहुलजी जाऊ शकतात. त्याला काही त्याच्यामध्ये वेगळा इश्यू नाही. आखरी 3 पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. जे आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्राम देऊन ही सरकार तयार केलेली आहे. त्या पद्धतीचा एक आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे. आणि त्याच्यामुळे 3ही पक्षांच्या नेत्यांचं भेट होणं, त्याच्यावरचं राज्यातली सरकार पुढच्या काळात अजून
राज्याच्या जनतेसाठी राज्याच्या जनतेला प्रगतीपथावर कसं नेईल याच्यावरची चर्चा होणं आणि हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांची राज्याच्या सरकारच्या भेट होणं आवश्यक आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल याबाबत गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा होत्या. राहुल गांधींच्या या दौऱ्यामध्ये त्याला घेऊन सुद्धा तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काही चर्चा होण्याची. आता हायकमांडमध्ये काय काय चर्चा होतील त्याच्याबद्दलचा हा अजेंडा आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे जो अजेंडा माझ्याकडे आला की काही डेलिगेशनला राहुलजी मिळणार आहेत आणि जी काही महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे हा मंत्रिमंडळाच्या रिसफलचा जो काही मुद्दा आपण म्हणतात त्याचा कुठलाही अजेंडा आमच्याकडे नाही. नानाभाऊ, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेम्स लेनचा वापर करून राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार हे जातीयवादी आहेत असंही आरोप केला जात आहे. काय आमचे मित्र सत्तेच्या बाहेर गेल्यापासून त्यांची ट्यूट्यू फार चाललेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरही खूप सारा आता बोलावं असा विषय नाही. सर, आज किरीट सोमय्या यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होते आणि महाविकास आघाडीमधला आणखी एक घोटाळा मी बाहेर काढतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि शिवाय ठाकरे कुटुंबियांशी संबंधित हा घोटाळा असू शकतो अशी देखील शक्यता आहे. आम्ही सातत्यानं त्या विषयावर बोललेलो आहोत की एवढे वर्ष ते आरोप लावतात आहेत, एका तरी आरोप सिद्ध झाला काय, म्हणून छगन भुजबळांचं उदाहरण मुद्दाम देतो आहे. 2.5 वर्ष त्यांना तुम्ही जेलमध्ये ठेवलात आणि माननीय हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. म्हणजे तुम्ही हेतू आरोप करत असताना मुद्दामून केंद्राच्या पापाला लपवण्यासाठी केंद्राने जो देश बर्बाद करायची जी मोहीम हातात घेतलेली आहे केंद्रातल्या भाजपच्या सरकारने, त्यांची पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर खोटे आरोप लावणं ही भाजपची जी परंपरा आहे याच्याकडे आता कोणी लक्ष करत नाही. त्यांनी कोणावर आरोप लावावे, काय लावावे, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे ते लावतात आहेत. वरून केंद्राच्या मोठ्या मोठ्या सुरक्षा, Z+च्या सुरक्षा त्यांच्या पाठीशी आहे, त्या प्राप्त करण्यासाठी ते या पद्धतीचं वातावरण निर्माण करतात काय, या सगळे प्रश्न आज जनतेमध्ये निर्माण झालेले आहेत. मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी भाजप या पद्धतीचा हा प्लॅन करतो आहे हे आता लोकांना कळायला लागले. भाजपच्या नेत्याकडून दावा केला जातो की कोर्टाकडून आम्ही काही गोष्टी आमच्या बाजूने घडवून घेऊ असा त्यांचा दावा आहे. हे कुठे ना कुठे एक मोठी संशयास्पद बाब या ठिकाणी उपस्थित होते की कोर्टावरही कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होतं पाहायला मिळतं. भाजपचे नेते समजा अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर न्यायव्यवस्थेच्या बद्दलचं या पद्धतीचं मत व्यक्त करणं आणि सातत्यानं लोकांमध्ये एकाला जमानत आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना जमानत नाही, हा संशय आता न्यायव्यवस्थेच्या बद्दलचा निर्माण होणं ही खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेला छेद पोचवण्याचं आणि लोकशाहीला घातकी व्यवस्था निर्माण झालेली आहे. न्यायव्यवस्था ही आमची सगळ्यात शक्तिशाली व्यवस्था आहे, पण न्यायव्यवस्थेच्याच बद्दल भाजपचे नेते आम्हाला पाहिजे तो निर्णय आम्ही न्यायव्यवस्थेमधून लावून घेऊ अशा पद्धतीचं मत व्यक्त करत असतील तर निश्चितपणे दाल में कुछ काला आहे. केंद्रातल्या सरकारच्या दबावाखाली समजा देशातली न्यायव्यवस्था काम करते आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर, 14 एप्रिलला 14 ट्विट भाजपकडून केला गेला आहे आणि आंबेडकर जयंती साजरी करण्याचं काम या माध्यमातून करण्यात आलं असं बोललं जात आहे. एक मी तुम्हाला सांगितलं नाही, ट्विट्यू आता कामाची नाही. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष करा. जे केंद्राच्या महागाईचं धोरण जे आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो, या 8 वर्षात 4 पट जनतेच्या खिशातून पैसे लुटून केंद्राचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ते सातत्यानं सांगतात की आम्ही राज्याला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मी त्यांच्या माहितीसाठी सांगतो की राज्याला 0.5% पण फायदा या सगळ्या महागाईचा मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे शेष लावण्याचा जो मार्ग केलेला आहे, GSTच्या बाहेर काढून शेष लावतात, त्या शेषचा फायदा राज्याला होत नाही. आणि म्हणून राज्यावर आरोप लावण्यापेक्षा केंद्र ज्या पद्धतीनं रोज किमती वाढवतात आहे त्याचे परिणाम आपण पाहिलं असेल की महागाईचा रेशो हा 4%च्या आत असला पाहिजे. आज महागाईचा रेशो 6.5%च्या वर गेलेला आहे. त्याच्यामुळे सामान्य आणि गरीब माणसाचं काय परिस्थिती असेल त्याच्यावर भाजप का बोलत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. रेशोच्या बाहेर, कारण की ते सगळे आर्थिक तज्ज्ञ वगैरे आहेत, त्यांना काय सगळ्या त्यांच्याकडे तज्ज्ञाची कमी नाही भाजपच्या आमच्या मित्रांकडे. पण आज महागाईचा आकडा जो 6.5% गेलेला आहे त्याच्यावर का बोलत नाही ही जनता आता प्रश्न विचारतो. आम्ही काँग्रेसकडून तो विचारूच त्यांना, पण जनतासुद्धा आता प्रश्न विचारायला लागलेली आहे.
सेना आणि मनसे आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात असं भाजपचे नेते बोलायला. कोणी कुठल्या पक्षाने कुठल्या विचाराला एक यावं हा तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही जी काही संविधानिक व्यवस्थेमध्ये जी सेक्युलरिझमची व्याख्या आम्हाला संविधानाने दिलेली आहे, सगळे धर्म समभाव हे घेऊन चालायची जी परंपरा काँग्रेसने अपनावलेली आहे, त्याच्यात लोकांना आज कळणार नाही, पण ज्या दिवशी ही धार्मिक भावनेच्या द्वेषामुळे आपसात लोकांना भांडवून रक्तपात करण्याची जी काही प्रथा आतापर्यंत जातीवादी व्यवस्थेने निर्माण केलेली आहे, त्याचे परिणाम आज ना उद्या जनतेला कळेल. आणि म्हणून आम्ही जी काही संविधानामध्ये सर्वधर्म समभावाची भावना आहे ती घेऊन आम्ही चालू. मी पण हिंदू आहे, मी पण रोज हनुमान चालीसा वाचतो. याचा अर्थ मी हनुमान चालीसा वाचतो याचं गवगवा करायची काही गरज नाही. मी हिंदू आहे, मला त्या हनुमान चालीसा वाचल्यानंतर मला प्रेरणा मिळतं, ताकद मिळतं, हे सांगायची गरज नाही. आखरी धर्म हा दुसऱ्याचा द्वेष करायला, आमचा हिंदू धर्म दुसऱ्याचा द्वेष करायला सांगत नाही. आम्ही हिंदू धर्माचे पाईक आहोत, निश्चितपणे आहोत, पण आमच्या धर्माने आम्हाला दुसऱ्याच्या धर्मावर टीका करायला आणि द्वेष करायला अधिकार दिलेले नाही. हे आमच्या संतांची परंपरा आहे. पण आता BJPला समजा त्यांच्या धर्मामध्ये दुसऱ्यांच्या धर्माचा द्वेष करायचा अधिकार दिला असेल तर आम्हाला माहिती नाही. आम्ही हिंदू धर्माचे आहोत, त्याचा गर्व आम्हाला आहे, पण असा द्वेष करायचा अधिकार आम्हाला दिलेला नाही हे आम्हाला माहिती आहे. खेड्यापाड्यामध्ये जवळपास 6 तासापेक्षा जास्त वीज संकट निर्माण झाला, लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपल्या घरासमोर आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे. यामधला मार्ग काढणं फार गरजेचं आहे, कारण अनेक शेतकऱ्यांची पिकं शेतामध्ये कोरपून गेली आहे. काय नेमकं मार्ग निघेल, काय आव्हान करा शेतकऱ्यांना? एक बघा, केंद्रीय कोळसा मंत्र्यांचे जे स्टेटमेंट आपण पाहिलं असाल त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. भाजप खोटं बोलतं, पण त्याच्यात त्यांची स्पष्टता आलेली आहे की तुम्हाला विदेशातला कोळसा आणा, म्हणजे आमच्या देशात कोळसा नाही हे त्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. वीज निर्मिती कोळशाच्या अभावानं काय झालेली आहे त्याच्या राज्याच्या सरकारने त्या पद्धतीचं जनतेसमोर मांडलेली आहे आपली भूमिका. केंद्राने कोळसा देणं बंद केलं आणि त्याचं कारणच असं आहे की आपल्याला लक्षात असेल की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस कोलगेटचा इश्यू मोठ्या प्रमाणात काढला की कोळसा खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, अशा पद्धतीचे खोटे आरोप लावून पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार बदनाम केलं. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांजवळ विजन होतं, पुढचा काळ त्यांना कळतो होता आणि म्हणून त्यांनी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणात ज्या आहेत आपल्याजवळ स्टॉक तो काढून पुन्हा देशामध्ये या रोजगार निर्मिती करणं, ऊर्जा विभागाला ताकद देणं, या पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं होतं. मोदी साहेबांच्या सरकारनं एकही नवीन कोळसा खाण आज देशामध्ये काढली नाही. त्याच्या मागं उद्देश एक आहे की रोजगार निर्मिती होऊ नये, त्याचं खाजगीकरण व्हावं, म्हणजे प्रायव्हेट त्यांच्या मित्रांसाठी या व्यवस्था निर्माण व्हाव्यात. आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जी काही कोळशाची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे विद्युत निर्मिती थांबली, महागडी विद्युत बाहेरून घ्यावं लागतं आहे आणि तेही आता मिळालं नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली, राज्यात निर्माण झाली आणि त्याच्यामुळे जनतेला त्रास होत आहे. भाजपनी या राजकारणात पडू नये, लोकांना अंधारात ठेवू नये आणि राज्य सरकारच्या वतीनं पूर्ण प्रयत्न सुरू आहे की जिथून कोळसा मिळेल, जिथून विद्युत मिळेल आणि ते विद्युत महागडी भेटो, पण राज्याच्या जनतेला अंधारात ठेवायचा नाही, हा संकल्प राज्य सरकारचा आहे. नानाभाऊ, एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे की गृहमंत्री पदाचा हिसका दाखवा, 2-4 भाजपच्या नेत्यांना आतमध्ये टाका, त्यांना वेळेत जर आतमध्ये टाकलं असतं जेलमध्ये तर आज ही वेळ आली नसती. त्या कुठल्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे साहेब बोलले ते मला मुद्दा माहिती नाही, कोणाला टाका आणि बाहेर काढा, त्यामुळे मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया नाही द्यायची. तर लाऊडस्पीकरच्या वरून जे काही राजकारण सुरुवात महाराष्ट्रातनं झाली, मात्र आता ते देशभर पसरायला लागलेलं आहे. भाजप आणि मनसे यामध्ये सोबत आहेत. स्पेसिफिकली लाऊडस्पीकरवरती काय सांगतात, लाऊडस्पीकर राजकारणावर? सगळ्याच धर्मामध्ये लाऊडस्पीकर वापरला जातो. आता एखाद्या धर्मावर द्वेष करायचा असेल तर मग तुम्हाला आपल्याला आवाज प्रदूषण आणि या सगळ्या गोष्टीचं असेल तर सगळ्याची एक पॉलिसी तयार करण्याची गरज आहे, त्या पद्धतीने करावं. पण का धर्माला टार्गेट करावं ही बरोबर नाही. आणि मी मगाशी सांगितलं की आमचं संविधान कुठल्या धर्माचं द्वेष करायला नाही, समतेचा संदेश आम्हाला, बंधुत्वाचा संदेश आम्हाला दिलेला आहे.
आपला देश मोहन भागवतजी सांगतात की अखंड भारताची निर्मिती ते कुठल्या आधारावर करायचं त्यांनी त्याचा प्रस्ताव द्यावा. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही धर्माचा द्वेष करून राजकीय पोळ्या शेकण्याचा जो प्रयत्न आणि धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करून एकमेकांचे रक्ताचे पाठ वाहवण्याचा जो प्रयत्न केला जात असेल तर हा चुकीचा आहे. हा देश अहिताचा आहे. निश्चितपणे ध्वनी प्रदूषणाचा निर्णय काही असेल आणि एक असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी बसून एक पॉलिसी तयार करायची गरज आहे, केली पाहिजे. आणि सगळ्या धर्माच्या जे धर्मगुरू असतात ठेकेदारांना सोडून, कारण की धर्माचे ठेकेदार वेगळे आणि धर्मगुरू वेगळे, ते एकमेकाला भांडण करायला शिकवत नाही. धर्माचे ठेकेदार जे आहेत ते लोक भांडण करायला शिकवतात. धर्मगुरूंना घेऊन एक पॉलिसी बनवली पाहिजे. सोशल मीडियावर भाजपचे काही नेते जे आहेत ते आम्ही तुम्हाला भोंगा फ्री ऑफ कॉस्ट वाटू आणि ते विथ पोस्टर त्या ठिकाणी घरी हे करतात आणि सोशल मीडियावर ते पोस्ट करतात. अशा प्रकारच्या पोस्टवर कुठे ना कुठे बंदी घातली पाहिजे असं वाटतं. आणि जे गृहमंत्री राज्याचे सरकार पक्षाचं आहे ते कारवाई करताना या ठिकाणी दिसत नाही. बिलकुल धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्या जातीचा असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. धार्मिक तेढ कोणालाही निर्माण करता येत नाही, कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला, आणि निश्चितपणे अशा लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणताय की ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा असेल तर सर्व धर्मांसाठी एकच पॉलिसी तयार केली जावी. सगळ्यांसाठीच लाऊडस्पीकर बॅन असायला हवेत का प्रत्येक धर्मासाठी? नाही, आखरी धर्मगुरूंशी चर्चा करून, सगळ्या धर्माच्या धर्मगुरूशी चर्चा करून एक पॉलिसी केली पाहिजे. कारण की कुठल्याही धर्माला कोणाचाही द्वेष करायचा अधिकार नाही असे आम्हाला धर्मगुरू सांगतात. ग्रंथामध्ये पण तेच लिहिलं आहे. त्याच्यामुळे ह्या धर्माच्या ठेकेदारांनी या पद्धतीचं भडकून एकमेकाच्या धर्माचा तेढ निर्माण करायचा अधिकार नाही. आणि समजा लाऊडस्पीकरनी कोणाला त्रास होत असेल तर असं धर्म कुठंही शिकवत नाही की आपल्या लाऊडस्पीकर वाजवा आणि कोणाला त्रास द्या. त्यामुळे एक पॉलिसी तयार करावी, पण धर्माच्या ठेकेदारांनी याच्यामध्ये आग ओतू नये. सगळ्यांना सोबत घेऊन या पद्धतीचे निर्णय होण्याची गरज. ठेकेदार सर, लाउडस्पीकर की राजनीति ये अभी महाराष्ट्र से धीरे धीरे पूरे देश में फैल रही है. खास करके उत्तर प्रदेश में अभी हनुमान चालीसा बजाई जाएगी लाउडस्पीकर पे, वो भी राज ठाकरे के आह्वान के बाद ये हो रहा है. आप इस लाउडस्पीकर की राजनीति के बारे में क्या कहते हैं? देखो, अगर साउंड पोल्यूशन का इशू हो, उस आधार पे वो लोग बोलते हैं, तो सभी धर्म के गुरु लोगों को बैठकर इस तरह की एक पॉलिसी केंद्र सरकार ने बनाना चाहिए. आखिर सभी धर्मों में लाउडस्पीकर का यूज़ किया जाता है. हर एक धार्मिक कार्यक्रम में लाउडस्पीकर का यूज़ किया जाता है. धर्म के ठेकेदारों ने इसमें वैसे भी पेट्रोल महंगा कर ही दिया केंद्र की सरकार ने. ये पेट्रोल डालने का काम नहीं करे कि जिससे धार्मिक तेढ़ निर्माण होकर आपस में लोग लड़े और खून की नदियाँ बहे. इस तरह का वातावरण देश में नहीं होना चाहिए. कल ही डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती हमने उत्सव में साजरी की. देश के प्रधानमंत्री ने कहा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचार के साथ देश आगे बढ़ेगा. तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का विचार समता का है, समानता का है, बंधुत्व का है. उसी आधार पे देश आगे बढ़ना चाहिए. ठेकेदारों ने, धर्म के ठेकेदारों ने इसमें ज़्यादा हस्तक्षेप नहीं करना चाहिए, ऐसी भूमिका काँग्रेस की आहे. एक मराठी प्रश्न आता तुझ्या कुठला आला? काश्मीरी पंडितांना पुन्हा एकदा धमक्यांचे पत्र येत आहेत. त्यांना सांगितलं की इस्लाम धर्म स्वीकारा, अन्यथा मरायला तयार राहा. 56 इंचीचं सरकार काय करते आहे या सगळ्या याच्यामध्ये?